नमस्कार, सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो. शिक्षण प्रवाह या YouTube चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. इयत्ता दुसरी ऑनलाईन अभ्यासक्रमात आजचा आपला विषय आहे मराठी आणि आज आपण एक कविता शिकणार आहोत. कवितेचं नाव आहे डिंगोरी. पहा बरं बालमित्रांनो, डिंगोरी ही कविता लिहिलेली आहे कवयित्री मंदा खांडगे यांनी. मंदा खांडगे यांनी या कवितेचे लेखन केलेले आहे. मुलांनो, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची खेळणी खूप आवडतात आणि तुमच्याकडे खूप सारी खेळणी सुद्धा असतात. बऱ्याच जणांकडे सायकल असते, हो की नाही? वेगवेगळे टेडी बेअर्स, बाहुल्या, चावी फिरवून चालणारे ससे, अशा बऱ्याच प्रकारच्या खेळणी तुमच्याकडे आहेत. काहींकडे भोवरे, डिंगोऱ्या अशा प्रकारची खेळणी सुद्धा आहेत, हो की नाही? आणि खेळण्यांबरोबर खेळणे म्हणजे तुमचा सर्वात आवडीचा विषय असतो. अशा खेळण्यांमध्ये रमून जायला तुम्हा सर्वांना खूप आवडते. मग या खेळण्यांवर आधारित एक कविता आज आपण शिकणार आहोत. कवितेचं नाव काय आहे? डिंगोरी. आपण आधी या कवितेचे वाचन करूया. डिंग डिंग डिंगोरी, भिंग भिंग भिंगोरी, गर गर फिरली, चक्कर येऊन पडली. ट्रिंग ट्रिंग सायकल, धाव धाव धावली. घर भर भटकून धपकन धडकली. किल्लीचा ससोबा तुरु तुरु धावला. गवत खायला बागेत पळाला. निळ्या निळ्या डोळ्यांची चिमुकली बाहुली पऱ्यांच्या राज्यात भटकायला गेली. बाळाची खेळणी खेळ खेळ खेळली. दमून भागून कपाटात झोपली. कवयित्री मंदा खांडगे. चला तर ही कविता शिकूया. पहा बरं काय म्हटलं आहे इथे. डिंग डिंग डिंगोरी, भिंग भिंग भिंगोरी. तुम्ही सर्वांनी पाहिले आहेत का डिंगोऱ्या आणि भिंगोऱ्या? बऱ्याच जणांनी पाहिले असतील आणि जरी पाहिल्या नसतील तरी भोवरा तरी तुम्हाला नक्कीच माहित असेल. भोवरा कसा गर गर फिरतो की नाही, तशाच या डिंगोऱ्या आणि भिंगोऱ्या सुद्धा गोल गोल फिरवता येतात. पहा बरं, चित्रामध्ये छान अशा डिंगोऱ्या भिंगोऱ्या फिरताना दिसत आहेत, हो की नाही? मग काय म्हणते इथे कवयित्री? डिंग डिंग डिंगोरी, भिंग भिंग भिंगोरी, गर गर फिरली, चक्कर येऊन पडली. मुलांनो, तुम्ही स्वतःभोवती गर 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 फिरता की नाही? तेव्हा तुम्हाला चक्कर येते की नाही, हो की नाही? चक्कर येते आणि मग या चक्कर येणाऱ्या भिंगऱ्या सुद्धा तुमच्यासारख्याच आहेत. या डिंगोऱ्या भिंगोऱ्या यांना सुद्धा गर गर फिरून जणू काही चक्कर येते, अशी कवयित्रीने कल्पना केलेली आहे. पुढे पाहूया. ट्रिंग ट्रिंग सायकल, धाव धाव धावली. सायकल कसा आवाज करते? सायकलला जी घंटी असते ती कशी वाजते? ट्रिंग ट्रिंग, हो की नाही? अशी ही ट्रिंग ट्रिंग सायकल धाव धाव धावली. तुम्ही या सायकलवर बसता आणि सायकलला भरपूर पळवता. तशीच या बाळाच्या खेळण्यामध्ये सुद्धा एक सायकल आहे. बाळाकडे ही सगळी खेळणी आहेत. डिंगोऱ्या आहेत, भिंगोऱ्या आहेत, सायकल सुद्धा आहे आणि ही सायकल धाव धाव धावते. घरभर भटकून धपकन धडकली. सायकल खूप धावल्यानंतर, घरभर भटकून झाल्यानंतर धपकन येऊन धडकलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही मुलं सुद्धा या सायकलवर फिरता की नाही, तेव्हा कधी कधी तुम्ही सुद्धा धडकता आणि पडता.
पण पडल्यावर रडता का? नाही ना? नक्कीच रडत नसाल. चला पुढे जाऊया. किल्लीचा ससोबा तुरु तुरु धावला. पहा, आमच्या लहानपणी चावी देऊन फिरणारी बरीचशी खेळणी होती. तुमच्याकडे सुद्धा काही खेळणी अशी असतीलच. या कवितेमध्ये बाळाकडे जी खेळणी आहे त्यामध्ये किल्ली देऊन फिरणारा एक ससोबा सुद्धा आहे. आणि हा ससोबा किल्ली दिला की तुरु 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 धावतो. किल्लीचा ससोबा तुरु तुरु धावला, गवत खायला बागेत पळाला. तो गवत खायला बागेत पळाला अशी कल्पना केलेली आहे, हो की नाही? चला पुढे जाऊया. निळ्या निळ्या डोळ्यांची चिमुकली बाहुली. निळ्या निळ्या डोळ्यांची चिमुकली बाहुली. लहान अशा बाहुल्या मुलींकडे असतात की नाही? मुलींकडे पण खूप सारी खेळणी असतात आणि त्यांच्याकडे तर बाहुल्याच जास्त असतात. अशा निळ्या निळ्या डोळ्यांची एक छोटीशी बाहुली सुद्धा या खेळण्यांमध्ये आहे आणि ती पऱ्यांच्या राज्यात भटकायला गेली अशी कल्पना केलेली आहे, हो की नाही? खरोखर नाही गेलीये, अशी कल्पना केलीये की ही बाहुली पऱ्यांच्या राज्यात फिरायला गेलेली आहे. बाळाची खेळणी खेळ खेळ खेळली. बाळाकडे खूप सारी खेळणी आहेत आणि ती खेळणी घेऊन खूप वेळ बाळ खेळलेला आहे. बाळाची खेळणी खेळ खेळ खेळली. दमून भागून कपाटात झोपली. आणि खेळून झाल्यावर ती सगळी खेळणी दमून भागून म्हणजेच खूप थकून कपाटामध्ये झोपलेली आहेत. ही सुद्धा कल्पना केलेली आहे. कल्पना करणे म्हणजे काय? की असं होईल, असं होतं, असा विचार करणे, हो की नाही? तुम्हाला माहितीये का, तुमच्याकडे सुद्धा खूप सारी खेळणी असतात. तुम्ही सुद्धा या खेळण्यांसोबत दिवसभर खेळतात. पण नंतर रात्री झोपण्याआधी ही खेळणी तुम्ही सगळेजण आवरून ठेवता की नाही? तुम्ही सगळी छान आणि हुशार मुलं आहात. नक्कीच तुम्ही सगळी ही खेळणी कपाटात किंवा त्या खेळण्यांच्या जागेवर नेऊन ठेवत असाल आणि ही एक खूप चांगली सवय आहे. अशा प्रकारे कवयित्री मंदा खांडगे यांनी ही कविता आपल्याला छान अशा स्वरूपात मांडणी केलेली आहे. आवडली की नाही तुम्हाला ही कविता? पहा, इथे आपल्याला काही चित्र दिसतायत. कवितेमध्ये ही चित्र दिलेली होती की नाही? या कवितेवर काही छोटे छोटे प्रश्न आहेत, बरोबर? मग आपण ते पाहूया. सायकलचा आवाज कसा असतो बरं? ट्रिंग ट्रिंग. अगदी बरोबर. सायकल कसा आवाज करते? ट्रिंग ट्रिंग. ससोबा कसा बरं धावतो? तो तुरु तुरु धावतो, हो की नाही? निळ्या निळ्या डोळ्यांची कोण? निळ्या निळ्या डोळ्यांची बाहुली. आता सांगा बरं, डिंग डिंग असं कोण फिरतं? डिंग डिंग आवाज करत कोण फिरतं? डिंगोरी. कोण फिरतं? डिंगोरी. भिंगोरीचा आवाज कसा असतो? भिंग भिंग असा आवाज असतो, हो की नाही? आणि अजून एक प्रश्न आहे. बाळाची सगळी खेळणी कुठे बरं जाऊन झोपली आहेत? कुठे जाऊन झोपली आहेत? कपाटात, हो की नाही? तर असे या कवितेवरचे छोटे छोटे प्रश्न आहेत. आता या कवितेमध्ये काही नादमय शब्द आलेले आहेत. नादमय शब्द म्हणजे एकाच चालीत असणारे शब्द. ते सुद्धा पाहूया. पाहूया पहिला शब्द डिंगोरी, भिंगोरी. या शब्दांची जोडी नादमय शब्दांची जोडी आहे. डिंगोरी, भिंगोरी. फिरली, पडली, हो की नाही? फिरली, पडली. ही नादमय शब्दांची जोडी आहे, हो की नाही? पुढे आपण पाहूया. धावला, पळाला. धावला, पळाला.
पुढचा शब्द चिमुकली आणि बाहुली. हे दोन्ही शब्द कसे आहेत? नादमय शब्द आहेत. चिमुकली, बाहुली एकाच चालीतले शब्द आहेत. खेळली, झोपली. खेळली, झोपली ही जोडी सुद्धा नादमय शब्दांची जोडी आहे. मग आवडली की नाही तुम्हाला ही कविता? सर्वांना नक्कीच आवडली असेल. चला आपण या कवितेचे गायन करूया. डिंग डिंग डिंगोरी भिंग भिंग भिंगोरी, डिंग डिंग डिंगोरी भिंग भिंग भिंगोरी. गर गर फिरली चक्कर येऊन पडली, गर गर फिरली चक्कर येऊन पडली. ट्रिंग ट्रिंग सायकल धाव धाव धावली, ट्रिंग ट्रिंग सायकल धाव धाव धावली. घरभर भटकून धपकन धडकली, घरभर भटकून धपकन धडकली. किल्लीचा ससोबा तुरु तुरु धावला, किल्लीचा ससोबा तुरु तुरु धावला. गवत खायला बागेत पळाला, गवत खायला बागेत पळाला. निळ्या निळ्या डोळ्यांची चिमुकली बाहुली, निळ्या निळ्या डोळ्यांची चिमुकली बाहुली. पऱ्यांच्या राज्यात भटकायला गेली, पऱ्यांच्या राज्यात भटकायला गेली. बाळाची खेळणी खेळ खेळ खेळली, बाळाची खेळणी खेळ खेळ खेळली. दमून भागून कपाटात झोपली, दमून भागून कपाटात झोपली. डिंग डिंग डिंगोरी भिंग भिंग भिंगोरी, डिंग डिंग डिंगोरी भिंग भिंग भिंगोरी.